कांजी म्हणजे पाहून झाली. बटाची कांजी म्हणजे पाहून झाली. ओझ हलकं गाडी हलकं ओझ हलकं गाडी. आणि आता हे जे तुम्ही जागरण गोंधळ केलाय ते कशामुळे केलाय? म्हणजे आपल्याला जे भाविक भक्त आहेत त्या भाविक भक्ताचं असं म्हणणं आहे की तुम्ही जे गोंधळ घालतात ते आता आपण प्रत्येकाचं जे नवसाचा गोंधळ घालतो त्याला माहिती पडायला पाहिजे की गोंधळ नेमकं कशामुळे घालतेत, काय घालतेत, का एन्जॉय म्हणून घालतेत. म्हणजे तुम्ही कशामुळे गोंधळ घातलाय? सुख म्हणजे नेमकं काय व्हावं लागेल तुमचं? सगळं सांगितलं. अडचण काय? अडचणी म्हणजे भरपूर अडचणी तर दवाखान्याचं इथं येस नाही कशाला, कामाला नाही, मला नाही, सगळंच नाही. तुमचं नाव सांगा. माझं तुमच्या दोघांचं नाव सांगा, संपूर्ण तुमच्या गावाचं नाव सांगा. हा, सीमा परमेश्वर काटकर. जोऱ्यात नाव सांगा दाजी तुम्ही. परमेश्वर विष्णू काटकर, मोगळे धामणगाव. या ठिकाणी परमेश्वर विष्णुभाऊ काटकर आहेत. त्याला सुख पडायला नव्हतं गेलं, त्याचं अंग खाजू लागलं सारखंच. घरात सुख नव्हतं, काय नव्हतं, त्यामुळं सगळे बिमार पडते सारखं. सारखे बिमार पडू लागले. त्यामुळं त्यानं देवीची परडी आणली आणि परडी आणल्याच्यानंतर कशातच यश यायनं नव्हतं गेलं. त्यामुळं त्यांनी असा कार्यक्रम केलाय जागरण गोंधळाचा. समजा तुम्ही मानून घेतल्यापासून काहीतरी फरक पडला असेल ना? मानून घेतल्यापासून का तुम्हाला गुदीला पडलाय, तुम्हाला सुपारी दिली तसं. आणि तुम्ही इथं आपल्या इथं आरती घेतली का महिन्याभर कोणाचं काय दुखलं नाही, पुन्हा अजून झालं सुरू. ज्यांनी मानून घेतलं, जेव्हा देवीला आमंत्रण दिलं तेव्हापासून याच्या गुदीला फरक पडलाय. आणि आजपासून आता केल्यापासून त्यांना भरपूर फरक पडणार आहे. बोला आई राजा आता काय म्हणा देवी आपलं हे